आणि अन्य हे जे ग्रह आहेत, मंगळ ग्रह, बुध ग्रह, हा शनी ग्रह, हे सगळे रिकामे आहेत. अशा प्रकारे सतलोकाअंतर्गत परमात्मा सत्यपुरुष कबीर देवजी, ज्यांना परमाक्षर ब्रह्म पण म्हणतात, त्यांनी तिथे सतलोकात रचना सुरू केली. एका वचनाने 16 द्वीप बनवले. 16 द्वीप. आणि मग एकेका वचनाने एकेका पुत्राची निर्मिती केली. ह्या 16 पुत्रांना प्रत्येक द्वीपावर राहण्याचा आदेश दिला. आणि आपल्या त्या 16 पुत्रांमधील एका पुत्राचं नाव अचिंत आहे. अचिंतला ते म्हणाले काही काळानंतर, पुढच्या सृष्टीची तू रचना कर. परमात्मा हे दाखवू इच्छित होते त्या पुत्रांना की समर्थविना जर कोणी प्रयत्न करत असेल, तो सफल नाही होत. म्हणतात ना, जिसका काम उसी को साझे और करे तो मूर्ख बाजे. अचिंतने आपल्या वचनाने एक व्यक्ती निर्माण केली, त्याचं नाव ठेवलं अक्षरपुरुष. आता अचिंतने आपल्या वचनातून जे निर्माण केलेली व्यक्ती होती, तिलाच अविनाशी पुरुष मानलं. त्याला अक्षरपुरुष नावाने संबोधित केलं. त्याला म्हणाला की तू मला मदत कर ह्या सृष्टीची रचना करायला. तिथे परमात्म्याने प्रत्येक द्वीपावर मानसरोवराची रचना केली. एक वेगळं मानसरोवर, कॉमन मानसरोवराची पण रचना केली. तर तो अक्षरपुरुष मानसरोवरात जाऊन अंघोळ करू लागला. अंघोळ करता करता खोल पाण्यात गेला आणि मग पाण्यातच झोपून गेला. पुण्यात्म्यांनो, सतलोकात श्वासानेच शरीर नाहीये. खूप वेळपर्यंत तो बाहेर नाही आला. तेव्हा परमेश्वर कबीरजींनी तेच जल, तेच पाणी हातात घेतलं. आपल्या वचनशक्तीने त्याचं जादूगारासारखं एका अंड्यात रूपांतर केलं. त्या अंड्यात एक जीवात्मा प्रवेश केला. त्या अंड्याला सोडून दिलं त्या मानसरोवरामध्ये. ते गडगड करत खाली पोचलं. तर त्या अक्षरपुरुषाची जी अधुरी निद्रा भंग झाली, त्या कारणाने तो संतप्त झाला. त्या रागाने, संतप्त नजरेनं त्यानं त्या अंड्याकडे पाहिलं